नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा सर्ड्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.3 मधील काही एक्झाम्पल्स या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर्समधील सर्ड हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याला मराठीमध्ये करणी असं म्हटलं जातं. आणि या करणीची जी व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण समजून घेऊयात. इफ a is a positive rational number and nth root of a is x, and if x is an irrational number then x is called a surd. Surd is always an irrational root. विद्यार्थी मित्रांनो, हे समजावून घ्या. जर समजा a हा कोणताही रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असेल आणि जर एचं n मूळ जर x असेल आणि x ही जर अपरिमेय संख्या असेल तर xला मराठीमध्ये करणी आणि इंग्रजीमध्ये सर्ड असं म्हटलं जातं. आणि सर्ड किंवा करणी ही नेहमी अपरिमेय असते. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये √5, √10, निगेटिव्ह √5, निगेटिव्ह √2, √2, √3 यांसारख्या अपरिमेय संख्या रेषेवरती दाखवलेल्या होत्या. त्यांनाच आपण सर्ड असं सुद्धा म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येद्वारे जर आपली सर्ड ही संकल्पना पूर्णपणे स्पष्ट होत नसेल तर काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा सर्डविषयी काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. इन अ सर्ड nth root of a, this symbol is called as surd sign. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे चिन्ह करणी चिन्ह आहे, याला सर्ड साईन असं म्हटलं जातं. आणि ही जी करणी किंवा ही जी सर्ड या ठिकाणी दिसते याचं वाचन असं आहे, पहा, nth रूट ऑफ ए, म्हणजे एचं n मूळ असं आपण मराठीमध्ये त्याचं वाचन करू शकतो. या चिन्हाला करणी चिन्ह किंवा सर्ड साईन असं म्हटलं जातं. तर nला या सर्डची ऑर्डर असं म्हटलं जातं. n is the order of the surd and a is called radicand. म्हणजे मराठीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर n म्हणजे त्या करणीची कोटी, तर a म्हणजे कर्निस्थ संख्या होय. या ठिकाणी कर्निस्थ संख्या आणि ऑर्डर या दोन संकल्पना समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. फॉर एक्झाम्पल, फॉर अ सर्ड क्यूब रूट ऑफ 31 किंवा 31, याचं वाचन आपण 2-3 वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. क्यूब रूट ऑफ 31 किंवा थर्ड रूट ऑफ 31 असे आपण याचं वाचन करू शकतो. म्हणजे 31चं तिसरं मूळ किंवा 31चं घनमूळ असं 2 प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो. याच्यामध्ये ऑर्डर किती आहे, तर ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 3 अँड रॅडिकंड इज 31. याचा सराव आपण पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये करणार आहोतच. Order of surd is 3 and radicand is 31. In this year, we are going to study surds of order 2 only. म्हणजे या इयत्तेमध्ये आपण ज्या सर्डची ऑर्डर 2 आहे अशाच सर्डचा अभ्यास या इयत्तेमध्ये आपण करणार आहोत. मग ऑर्डर 2 असलेल्या ज्या सर्ड आहेत त्या सर्ड म्हणजे स्क्वेअर रूट किंवा सेकंड रूट असं आपण त्याला म्हणतो. ज्यांची ऑर्डर 2 आहे अशा सर्डला क्वाड्रॅटिक सर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, √3, √7, √42 एक्सेट्रा. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की या चिन्हाच्या या ठिकाणी इथे ऑर्डर किंवा कुठलीही संख्या लिहिलेली नाही आहे. ज्यावेळी अशी ऑर्डर या ठिकाणी लिहिलेली नसते त्यावेळी त्याची ऑर्डर आपल्याला 2 आहे असं गृहीत धरावं लागतं. म्हणजे इट इज अ सेकंड रूट ऑफ 3, it is second root of 7 or square root of 7, second root of 42 or square root of 42. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही संख्या इरॅशनल आहेत, कारण 3, 7 and 42 these radicands are not a perfect square number. म्हणजे यांचं पूर्ण संख्येच्या स्वरूपामध्ये वर्गमूळ निघत नाही. हे इरॅशनल वर्गमूळ आहेत, अपरिमेय वर्गमूळ आहेत, म्हणून यांना आपण सर्ड असं म्हणणार आहोत. आणि यांची ऑर्डर 2 असल्यामुळं यांना क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणता येतं.
द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2 आर कॉल्ड क्वाड्रॅटिक सर्ड, म्हणजे यांना वर्गकर्णी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. आता याच स्वरूपातल्या करणी ज्या आहेत त्या करणी आपण या प्रकरणामध्ये किंवा या इयत्तेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. दुसरा एक मुद्दा आहे सिमिलर ऑर लाईक सर्ड्स. सिमिलर म्हणजे समान करणी किंवा समकरणी ज्याला आपण असं म्हणूयात. या करणी नेमक्या काय आहेत, त्यांची व्याख्या कशी करता येईल, तर ज्या करणींची करणीस्थ संख्या म्हणजे रॅडिकंड इक्वल आहेत आणि ऑर्डरसुद्धा इक्वल आहेत, सेम आहेत, अशा ज्या सर्ड आहेत त्यांना लाईक सर्ड किंवा सिमिलर सर्ड असं म्हटलं जातं, समान करणी. इफ P and Q are rational numbers, then P square root A and Q square root A are called like surds. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी P and Q are the coefficients of these surds, म्हणजे हे त्याचे गुणक आहेत मराठीमध्ये सांगायचं म्हटलं. या ठिकाणी ऑर्डर काहीही लिहिलेली नाही. इथं गोंधळ असा होऊ शकतो की पीला आपण ऑर्डर म्हणू शकतो, पण पीचं स्थान पहा कुठं आहे. इट इज अ कोइफिशियंट ऑफ दिस सर्ड, म्हणजे तो कोइफिशियंट आहे, सहगुणक आहे, म्हणून ऑर्डर इथं काहीच नाही याचा अर्थ या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, इथंही ऑर्डर 2 आहे. मग ज्या सर्डची ऑर्डर सेम असते, इक्वल असते, रॅडिकंडसुद्धा इक्वल असतो, म्हणजे करणीचं संख्यासुद्धा इक्वल असते, अशा ज्या सर्ड्स आहेत, अशा ज्या करणी आहेत त्यांना सिमिलर सर्ड्स असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, 2 सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड्स इफ देअर ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकंड्स आर इक्वल, म्हणजे ऑर्डर सेम लागेल आणि रॅडिकंडसुद्धा इक्वल लागतील, अशा सर्डला आपण सिमिलर सर्ड असं म्हणणार आहोत. त्यानंतर ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स. आपण या इयत्तेमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करणार आहोत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मात्र ते सगळे ऑपरेशन्स फक्त लाईक सर्डवरती करणार आहोत. या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण त्याचे सर्व प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये करणार आहोतच, त्यामुळे इथं फक्त एक मुद्दा घेतलेला आहे, तो म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कॅन बी डन ऑन लाईक सर्ड्स, म्हणजे समान करणी किंवा सिमिलर सर्ड्स जे आहेत त्यांच्यावरतीच फक्त आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या बाबी या ठिकाणी करायच्या आहेत. तर या सर्व बाबींवरती आधारित आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.3 सुरू करायचा, जो अत्यंत सोपा आहे. परंतु यामध्ये एक्झाम्पल संख्या जास्त असल्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण अर्धा प्रॅक्टिस सेट या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत, तर उरलेला प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. यातले सर्व एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत. आता पहिलं अतिशय सोपं असा एक क्वेश्चन आहे, स्टेट द ऑर्डर्स ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त करणीची कोटी म्हणजे ऑर्डर सांगायची आहे. फर्स्ट इज क्यूब रूट ऑफ 7. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड? याची ऑर्डर काय असेल तर आपला गोंधळ उडू शकेल. 3 की 7, 3 or 7. 7 is a radicand and 3 is the order. Therefore, order of this surd is 3. Answer, order is equal to 3. Now, tell me, what is the order of 5 square root 12? 5 वर्गमूळ 12. तर या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकेल, ऑर्डर चुकून ते 5 सांगतील. बट 5 इज अ कोइफिशियंट ऑफ दॅट सर्ड. 12 इज अ radicand and here no number is written, that means order of this surd is 2. Then third example, 4th root of 10, that means order is 4. Next example, square root of 39. What is the order of this surd? Correct, order is 2. Next, 5th root of 7, पाचवं मूळ, 7चं 5वं मूळ आहे, मग याची ऑर्डर असणार आहे 5. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये नसलेलं एक एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं आहे. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड? क्यूब रूट ऑफ 4th रूट ऑफ 18, म्हणजे 18च्या 4थ्या मुळाचं 3रं मूळ किंवा घनमूळ. या करणीची कोटी किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात ठेवा की सर्डमध्ये पुन्हा इरॅशनल नंबर आलेला आहे, ती पण सर्ड आहे. या ठिकाणी ऑर्डर 3 किंवा 4 किंवा दोघांची बेरीज 7 नसून
या दोन ऑर्डरचं प्रॉडक्ट हा या सर्डचा रिझल्टंट ऑर्डर असणार आहे. म्हणून या ठिकाणी ऑर्डर इज इक्वल टू 3 × 4, दॅट मीन्स 12 इज द ऑर्डर ऑफ दिस गिवन सर्ड. पूर्वीच्या सिलेबसमध्ये या प्रकारची एक्झाम्पल्स आपल्याला होती, आता ती काढून टाकलेली आहेत. फक्त सराव म्हणून हे एक्झाम्पल मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. नेक्स्ट, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड अँड जस्टिफाय. म्हणजे खालील दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत आणि कोणत्या नाहीत ते सहकारण आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 51. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 51 हा जो नंबर आहे हा परफेक्ट क्यूब नाही आहे, म्हणून याचं क्यूब रूट पूर्ण वर्गसंख्ये स्वरूपामध्ये निघू शकत नाही. म्हणून हा जो नंबर दिसतोय किंवा ही जी सर्ड दिसते, इट इज अ इरॅशनल नंबर. देअरफॉर वी कॅन राईट दिस इज ॲन इरॅशनल नंबर अँड इफ इट इज अ इरॅशनल नंबर देन इट इज अ सर्ड. म्हणजे हा जर अपरिमेय संख्या असेल कर्णी, तर मग ही कर्णी असणार आहे किंवा ही संख्या कर्णी असणार आहे. नेक्स्ट, 4th रूट ऑफ 16. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचे. खरं तर या प्रॅक्टिस सेटमध्ये 4 नंबरचा क्वेश्चन हा सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स होता. तो आपल्याला सुरुवातीला घ्यायला हवा होता, कारण त्याच्यावरती आधारित आपला हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा, 4th रूट ऑफ 16 हा आपण एखाद्या संख्येच्या चौथ्या घात स्वरूपामध्ये लिहू शकतो का? तर निश्चित लिहू शकतो. 4th रूट ऑफ 16 कॅन बी रिटन ॲज 4th रूट ऑफ 2⁴. आता या ठिकाणी पहा, या सर्डची ऑर्डर 4 आहे आणि रॅडिकंडचा इंडेक्ससुद्धा 4 आहे. ऑर्डर अँड इंडेक्स ऑफ रॅडिकंड आर सेम, देअरफॉर 4th रूट ऑफ 16 इज 2. म्हणजे हा रॅडिकंड जो आहे तो रॅडिकंड हे त्याचं उत्तर असणार आहे. अँड दिस इज अ रॅशनल नंबर. म्हणजे दिस नंबर इज अ रॅशनल नंबर, आणि जर तो रॅशनल नंबर असेल तर तो सर्ड असू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात, देअरफॉर दिस इज अ रॅशनल नंबर, दॅट मीन्स इट इज नॉट अ सर्ड. म्हणजे या ठिकाणी आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. या सर्डला सिम्प्लिफाय केल्यानंतर तो जर रॅशनल नंबर असेल तर ती सर्ड नसते, आणि इरॅशनल नंबर असेल तर ती सर्ड असते. नेक्स्ट एक्झाम्पल, 5th रूट ऑफ 81. आता ज्या पद्धतीनं आपण इथला रॅडिकंड हा एका संख्येच्या चौथ्या घात रूपामध्ये, म्हणजे ऑर्डर 4 असल्यामुळे चौथ्या घात रूपामध्ये मांडू शकलो, तसं 81 ही संख्या एखाद्या संख्येच्या 5व्या घात स्वरूपामध्ये लिहिता येईल का पूर्ण वर्ग संख्येच्या? तर या ठिकाणी ते अशक्य दिसते. या ठिकाणी 2चा चौथा घात याचा अर्थ 2चा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 16 मिळणार आहे. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. तसं इथं एखाद्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 81 हे पद मिळू शकणार नाही. 3चा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 मिळू शकेल, परंतु 5 वेळा गुणाकार केल्यानंतर 81 मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ 81चं 5th रूट जे आहे, इट इज ॲन इरॅशनल नंबर, देअरफॉर वी कॅन राईट इट इज अ सर्ड. म्हणजे याचं 5वं मूळ पूर्ण वर्गसंख्ये स्वरूपामध्ये निघत नाही, दॅट मीन्स इट इज अ इरॅशनल नंबर, देअरफॉर इट इज अ सर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 256. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑर्डर 2 आहे. मग 256 हा कुणाचा तरी वर्ग स्वरूपामध्ये लिहिता येईल का? तर लिहिता येणं शक्य आहे. स्क्वेअर रूट ऑफ 256 कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट ऑफ 16 स्क्वेअर. या ठिकाणी पाहता ऑर्डर 2 आहे, रॅडिकंडचा इंडेक्स 2 आहे, दॅट मीन्स answer of this surd or value of this surd is 16. 16 is a rational number, that means this is not a surd. This is a rational number, that means it is not a surd. Now next example, cube root of 64. 64चं घनमूळ. मग 64 हा एखाद्या संख्येच्या घन स्वरूपामध्ये मांडता येईल का? तर निश्चित मांडता येईल. क्यूब रूट ऑफ 64 कॅन बी रिटन ॲज क्यूब रूट ऑफ 4⁻³ और 4 क्यूब. इथे पण ऑर्डर आणि इंडेक्स सेम झाला, त्यामुळं हा 4 बाहेर येईल, क्यूब रूट निघून जाईल, क्यूब निघून जाईल. याची जी व्हॅल्यू आहे क्यूब रूट ऑफ 64, याचा आन्सर असणार आहे 4. अँड 4 इज अ रॅशनल नंबर, देअरफॉर दिस number is not a surd. That means our answer is same. This is a rational number, therefore it is not a surd. विद्यार्थी मित्रांनो, हे थोडं सराव केला
की आपल्या सहज लक्षात येईल. ज्या करणीची किंमत काढल्यानंतर ती किंमत किंवा ज्या संख्येची किंमत काढल्यानंतर ती किंमत इरॅशनल येते त्या संख्येला आपण करणी असं म्हणणार आहोत. तर ज्या संख्येची किंमत काढल्यानंतर आपल्याला ती रॅशनल नंबरमध्ये मिळते त्याला आपण करणी असं म्हणता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, स्क्वेअर रूट ऑफ 22/7. 22/7 हा एखाद्या संख्येच्या वर्ग स्वरूपामध्ये लिहिता येणार नाही. दॅट मीन्स याचं स्क्वेअर रूट हे रॅशनल असणार नाही. दिस इज ॲन इरॅशनल नंबर. दॅट मीन्स इट इज नॉट अ सर. यामध्ये आणखी काही एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचा घरी सराव करा क्वेश्चन नंबर 2मध्ये. आता या प्रॅक्टिस सेटमधला चौथा क्वेश्चन जो आहे तो मी आधी घेतो या ठिकाणी. तो आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग सेट्स. आपल्याला सिम्प्लिफाय करायच्या. सिम्प्लिफाय करायच्या म्हणजे काय करायचं, तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे या इयत्तेमध्ये आपण फक्त क्वाड्रॅटिक सर्ड पाहणार आहोत. ज्यांची ऑर्डर 2 आहे अशा आपण संख्या किंवा करणी या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, रॅडिकंड आहे 27 आणि ऑर्डर आहे 2. मग ऑर्डर 2 दॅट मीन्स दिस इज अ क्वाड्रॅटिक सर्ड, ही वर्गकरणी आहे. म्हणून दिलेला रॅडिकंड हा एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या स्वरूपात लिहिता येईल का याचा विचार आपल्याला करावा लागेल. तर पूर्ण वर्ग संख्या कोणत्या कोणत्या आहेत, 1, 4, 9, 16, 25, 36, 49 एक्सेट्रा. मग या पूर्ण वर्ग संख्या परफेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला 27 लिहिता येईल का, तर निश्चित लिहिता येईल. 9 या पूर्ण वर्ग संख्येच्या स्वरूपामध्ये आपल्याला 27 लिहिता येतील. 9 × 3 दॅट मीन्स वी कॅन राईट स्क्वेअर रूट 27 इज इक्वल टू 9 × 3. 9 × 3 product of 9 and 3 is 27. 9 can be written as 3 square. That means next step is 3 square into 3. Now here order is 2 and index of this 3 is 2. That means square root of 3 square is 3. म्हणजे या ठिकाणी हा जो 3 आहे तो 3 बाहेर येईल आणि या ठिकाणी हा 3 जो आहे तो सर्ड साईनमध्ये राहील. दॅट मीन्स ॲन्सर ऑर व्हॅल्यू ऑफ दिस सर्ड इज 3 × स्क्वेअर रूट 3. आता याची स्प्लिटिंग काय आपल्याला पूर्ण वर्ग संख्या स्वरूपामध्ये होणार नाही एक सोडून, त्यामुळं हेच याचं सिम्प्लिफाईड फॉर्म असणार आहे. दिस इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 27. दॅट मीन्स स्क्वेअर रूट 27 इज इक्वल टू 3 × स्क्वेअर रूट 3. म्हणजे हे त्याचं साधं रूप असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट 50. आता विद्यार्थी मित्रांनो ऑर्डर तर 2च आहे. मला सांगा 50 ही कोणत्या वर्गसंख्येच्या रूपामध्ये गुणाकार रूपामध्ये आपल्याला मांडता येईल, तर 1चा विचार आपण या ठिकाणी करणार नाही आहोत. 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100, 121 या पूर्ण वर्गसंख्यांपैकी कोणत्या पूर्ण वर्गसंख्येच्या स्वरूपामध्ये 50 आपल्याला लिहिता येतील. अगदी बरोबर, 25 दुणे 50. 25 ही पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. स्क्वेअर रूट 50 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 25 × 2. नाव 25 कॅन बी रिटन ॲज 5 स्क्वेअर. दॅट मीन्स 5 स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर × 5. या ठिकाणी 25चं वर्गमूळ 5 निघेल, ते बाहेर येतील. ऑर्डर आणि इंडेक्स या दोघांचा सेम झाला म्हणून 5 बाहेर येतील. सर्ड साईनमध्ये मात्र 2 शिल्लक राहतील. दॅट मीन्स सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 50 इज 5 × स्क्वेअर रूट 5. म्हणजे या करणीचं साधं रूप जे आहे, सरळ रूप जे आहे ते असणार आहे 5 वर्गमूळ 2. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट 250 म्हणजे वर्गमूळ 250. वर्गमूळ 250 ही संख्यासुद्धा आपल्याला 25 याच वर्गसंख्येच्या स्वरूपामध्ये मांडता येणं शक्य आहे. 25 × 10 म्हणजे 250 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट 250 कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट 25 × 10. दॅट मीन्स आता आपण डायरेक्टही लिहू शकतो. 25चं वर्गमूळ निघेल 5, वर्गमूळ या ठिकाणी 10 शिल्लक राहतील. परंतु आपण एक स्टेप मुद्दाम वाढवूयात सर्वांसाठी. स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर 25 कॅन बी रिटन ॲज 5 स्क्वेअर × 10 ॲज इट इज. देन 5 कम्स आउटसाइड द सर्ड साइन. दॅट मीन्स 5 × स्क्वेअर रूट 10 इज द सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 250. म्हणजे हे याचं सरळ रूप आहे. नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊयात. स्क्वेअर रूट 112 म्हणजे वर्गमूळ 112. वर्गमूळ 112 हे पूर्ण वर्गसंख्या 16 या स्वरूपामध्ये लिहिता येईल. 16 आणि 7 यांचा गुणाकार 112 येणार आहे. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ
16 इज 4, दॅट मीन्स ॲन्सर इज 4 इंटू स्क्वेअर रूट 7. परंतु एक स्टेप आपण या ठिकाणी वाढवूयात. इट कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट 4 स्क्वेअर इंटू 7. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, 4चा इंडेक्स 2 आहे, 4चा घातांक 2, कोटी पण 2, कोटी आणि घातांक समान झाल्यामुळे 4 बाहेर येतील. ॲन्सर असणार आहे 4 इंटू स्क्वेअर रूट 7. विद्यार्थी मित्रांनो, 2 बाबी लक्षात ठेवा. या ठिकाणी क्वाड्रॅटिक सर्ड लिहिताना ऑर्डर लिहायची नसते, ती 2 आहे असं गृहीत धरलं जातं. आणि ज्यावेळी आपल्याला एखादी सर्ड सिम्प्लिफाय करायची असते त्यावेळेस ऑर्डर 2 असेल तर आपल्याला दिलेला रॅडिकंड हा परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या स्वरूपामध्ये गुणाकार रूपामध्ये मांडावा लागेल. ऑर्डर 3 असेल तर दिलेला रॅडिकंड हा परफेक्ट क्युबिक नंबरच्या स्वरूपामध्ये मांडावा लागेल. ऑर्डर 4 असेल तर एखाद्या संख्येच्या चौथ्या घात रूपामध्ये आपल्याला दिलेलं रॅडिकंड मांडावं लागेल. या स्वरूपामध्ये आपल्याला जनरलायझेशन किंवा सामान्यीकरण करता येणं शक्य आहे. परंतु या इयत्तेमध्ये आपण सगळ्या ऑर्डर 2 असलेल्या सर्ड म्हणजे क्वाड्रॅटिक सर्ड अभ्यासणार आहोत, म्हणून अतिशय सोपी उदाहरणं आहेत. यातीलही उरलेली उदाहरणे तुम्ही घरी सोडवा. एक एक्झाम्पल आपल्याला मुद्दामून या ठिकाणी ठेवलेलं आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, क्लासिफाय द फॉलोइंग सर्ड्स इंटू लाईक सर्ड अँड अनलाईक सर्ड. आता विद्यार्थी मित्रांनो, लाईक सर्ड म्हणजे खाली दिलेल्या काही जोड्या आहेत, त्या जोड्यांपैकी कोणत्या जोड्या ह्या लाईक सर्ड्स आहेत आणि कोणत्या अनलाईक आहेत ते आपल्याला सांगायचं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लाईक सर्ड? लाईक सर्ड म्हणजे काय? तर ज्यांची ऑर्डर इक्वल आहे, ज्यांचा रॅडिकंड इक्वल आहे, अशा सर्डला आपण लाईक सर्ड असं म्हणणार आहोत. आपण एक पहिली जोडी या ठिकाणी घेऊयात, स्क्वेअर रूट 52 अँड 5 इंटू 13, 5 इंटू स्क्वेअर रूट 13. आता या 2 लाईक सर्ड आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी दिलेल्या सर्ड आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतील, जसं आता आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं. मग या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, याही ठिकाणी ऑर्डर 2 आहे. मग दिलेले रॅडिकंड हे आपल्याला परफेक्ट स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करता येतात का ते आपल्याला पाहिजे. 52 कॅन बी रिटन ॲज 4 इंटू 13. 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे 52ची फोड, 52चे अवयव आपण या ठिकाणी 4 आणि 13 लिहिलेले आहेत. 4 कॅन बी रिटन ॲज 2 स्क्वेअर. देअरफॉर order of this surd is 2 and index of 2 is 2. That means order and index are same. Therefore answer is 2 into square root 13. दुसरी जी सर्ड आहे ती आहे 5 इंटू स्क्वेअर रूट 13. याचे रॅडिकंड जे आहे 13, याचं आपल्याला परफेक्ट स्क्वेअर स्वरूपामध्ये फोड करता येणं शक्य नाही, म्हणून ती आपण तशीच ठेवूयात. आता या ज्या 2 सर्ड आहेत, या 2 सर्डची तुलना करा. 2 अँड 5 दीज आर द कोइफिशियंट, त्यांचा विचार करायचा नाही. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड? इट इज 2. या ठिकाणचा 2, इथं हा कोइफिशियंट आहे, या ठिकाणी काहीच नाही, याचा अर्थ याची ऑर्डर 2 आहे. इथं 5 कोइफिशियंट आहे, त्याचा विचार आपण करणार नाही आहोत. या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, मग दोघांची ऑर्डर सेम आहे. रॅडिकंड ऑफ फर्स्ट सर्ड इज 13, रॅडिकंड ऑफ सेकंड सर्ड इज 13. दॅट मीन्स orders of these 2 surds are equal. Also radicands are equal. That means these 2 surds are like surds. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर रॅडिकंड ऑर्डर तर सेम आहेत, परंतु रॅडिकंड आपल्याला वेगळे दिसत आहेत, म्हणून आपण यांना अनलाईक सर्ड म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट 52ला सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचा रॅडिकंडसुद्धा 13 आलेला आहे, म्हणजे इथं रॅडिकंड सेम झाले, ऑर्डर सेम आहेत, म्हणून अबव सर्ड्स आर लाईक सर्ड्स. दिस इज अवर ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, 5 इंटू स्क्वेअर रूट 5 अँड 2 इंटू स्क्वेअर रूट 75. आता 5 इंटू स्क्वेअर रूट 5 याचा रॅडिकंड जो आहे तो 5, हा पूर्ण वर्ग संख्येच्या गुणाकार रूपामध्ये आपल्याला मांडता येणार नाही, त्यामुळे त्याला आपण तसंच ठेवूयात. सेकंड सर्ड इज 2 इंटू स्क्वेअर रूट 75. 75 कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर 25. 25 into 3. That means we can write 2 into square root 75 is equal to 2 into square root 25 into 3. आता 25 जो आहे तो आपण 5 स्क्वेअर असा लिहू शकतो. दॅट मीन्स 2 इंटू 5 स्क्वेअर, 2 इंटू स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर इंटू 3. आता या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, या ठिकाणी या 5चा इंडेक्स 2 आहे. दॅट मीन्स 5 कम्स आउटसाइड ऑफ द सर्ड साईन, म्हणजे तो 5 बाहेर येईल आणि तो 5 बाहेर येऊन या 2ला गुणिले होईल. 2 आणि 5 यांचा गुणाकार होईल. दॅट मीन्स 2 इंटू 5 स्क्वेअर रूट 3. 2 आणि 5 यांचा गुणाकार येईल 10, 10 वर्गमूल 3. आता जर आपण 2 इंटू स्क्वेअर रूट 5चं सिम्प्लिफाईड फॉर्म पाहिलं तर इट इज 10 इंटू स्क्वेअर रूट 3. म्हणजे या दोन्ही सर्ड म्हणजे एकच सर्ड आहेत, याचंच आपण सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी केलेलं आहे.
आणि आपली पहिली जी सर्ड आहे ती आहे 5 इंटू स्क्वेअर रूट 5, ती आपण या ठिकाणी घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, तुलना करा. 5 अँड 10 आर कोइफिशियंट्स ऑफ दिस सर्ट्स, त्याचा विचार करू नका. या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, इथे ऑर्डर 2 आहे, म्हणजे या दोन सर्टची ऑर्डर इक्वल आहे. त्यानंतर रॅडिकंड या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी मात्र रॅडिकंड 3 आहे. ऑर्डर सेम आहेत, मात्र रॅडिकंड सेम नाहीत. दॅट मीन्स दीज सर्ट्स आर अनलाईक सर्ट्स. म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो, ऑर्डर्स ऑफ सर्ट्स आर इक्वल बट रॅडिकंड्स आर डिफरंट. दॅट मीन्स अबव सर्ट्स आर अनलाईक सर्ट्स. म्हणजे लाईक सर्ट असण्यासाठी ऑर्डरही सेम असावे लागतील आणि रॅडिकंडसुद्धा सेम असावे लागतील, म्हणजे कर्णिस्थ संख्याही सेम असावी लागतील. इथं मात्र कर्णिस्थ संख्या म्हणजे रॅडिकंड डिफरंट आहेत. दॅट मीन्स दीज सर्ट्स आर अनलाईक सर्ट्स. नेक्स्ट एक्झाम्पल, 19 इंटू स्क्वेअर रूट 12 अँड 6 इंटू स्क्वेअर रूट 3. आता 19 वर्गमूळ 12 आणि 6 वर्गमूळ 3 यांचं आपण सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न करूयात. 19 इंटू स्क्वेअर रूट 12 इज इक्वल टू 19 इंटू 12 कॅन बी रिटन ॲज 4 विच इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर इंटू 3. म्हणजे 4 या पूर्ण वर्गसंख्येच्या स्वरूपामध्ये 12ची फोड केली. 4 लिहिताना आपण 2चा वर्ग घेतला, तो 2चा वर्ग या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी असा घेतला आणि गुणिले 3 आहेत असेच. म्हणजे या ठिकाणी फक्त 4चा वर्ग हा 4 हा 2च्या वर्ग स्वरूपात लिहिला. हा 2 आता बाहेर येईल, कारण ऑर्डर आणि इंडेक्स कोटी आणि घातांक या ठिकाणी सेम असल्यामुळे हा 2 बाहेर येईल. 19ला गुणिले होईल 19 इंटू 2 स्क्वेअर रूट 3, दॅट मीन्स 38 स्क्वेअर रूट 3. आणि या ठिकाणी 6 इंटू स्क्वेअर रूट 3. आता हा जो रॅडिकंड आहे हा कुठल्याही पूर्णवर्ग संख्येमध्ये आपण रूपांतरित करू शकत नाही, म्हणून ही अशीच्या अशी करणे आपण या ठिकाणी पुढे तुलनेसाठी घेऊयात फॉर कम्पॅरिझन. 6 इंटू स्क्वेअर रूट 3. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डर 2 आहे, रॅडिकंडसुद्धा 3 सेम आहेत, कोइफिशियंट आपण विचारात घेत नाहीत, 38 आणि 6 यांचं काही आपल्याला घेणं देणं नाही. ऑर्डर आणि इंडेक्स सेम असल्यामुळं या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, अबोव सर्ट्स आर like sets. That means orders and radicands of these sets are equal. That means above sets are like sets. Now या ठिकाणी याचे काही एक्झाम्पल्स बाकी आहेत, तेही तुम्ही घरी सोडवा. अडचण आल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आपण यातला पाहणार आहोत. उरलेले क्वेश्चन्स आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स, म्हणजे खालील करणींची तुलना करा. आता तुलना करण्यासाठी दोनही करणींची कोटी समान लागते. ऑर्डर शुड बी इक्वल, म्हणजे ती ऑर्डर सेम लागेल. आणि जिथं आपण सिम्प्लिफिकेशनची क्रिया केलेली होती, आता इथं आपल्याला त्याच्या रिव्हर्स प्रक्रिया या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये कम्पॅरिझनमध्ये करायची. या ठिकाणी पहा, स्क्वेअर रूट 247 अँड स्क्वेअर रूट ऑफ 274. विद्यार्थी मित्रांनो, दोन करणींची तुलना करण्यासाठी ऑर्डर सेम असावी लागते. ऑर्डर सेम आहे, दोघांचाही कोइफिशियंट हा 1 असावा लागतो. या ठिकाणी कोइफिशियंट नाही याचा अर्थ 1 आहे. मग या अशावेळी जेव्हा कोइफिशियंट 1 असेल आणि ऑर्डर सेम असतील, अशावेळी ज्या सर्टची कर्णिस्थ संख्या, ज्या करणीची कर्णिस्थ संख्या मोठी असते ती करणी मोठी असणार आहे. द रॅडिकंड ऑफ सर्ट इज ग्रेटर, द सर्ट इज ग्रेटर. म्हणजे ज्याची रॅडिकंड मोठा असणार आहे ती सर्ट मोठी असणार आहे. या ठिकाणी पहा, 247 is less than 274. That means radicand of second surd is greater than radicand of first surd. Therefore, second surd is greater than first surd. That means square root 247 is less than square root 274. Now, आता हे एक्झाम्पल सिम्पल होतं. आता ज्या सर्टचे कोइफिशियंट 1 नाहीत असे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल 7 इंटू स्क्वेअर रूट 2 आणि 5 इंटू स्क्वेअर रूट 3. या ठिकाणी पहा, ऑर्डर सेम आहेत परंतु कोइफिशियंट मात्र 1 नाहीत, म्हणून हा जो 7 कोइफिशियंट आहे तो आपण सर्ड साईनमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग पहिल्यांदा आपण पहिल्या सर्डवरती काही क्रिया करणार आहोत. 7 स्क्वेअर रूट 2. आता हा जो 7 आहे तो 7 आपल्याला सर्ड साईनमध्ये टाकायचा असेल तर रिव्हर्स प्रक्रिया आपण करतो. या ठिकाणी ऑर्डर 2 आहे म्हणून 7ला इंडेक्स आपण 2 देणार आहोत. दॅट मीन्स 7 इंटू स्क्वेअर रूट 2 कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर इंटू 2. आता 7चा जो स्क्वेअर आहे तो असणार आहे 49 इंटू 2. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 98. दिस इज 7 इंटू स्क्वेअर रूट 2 इज अ सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट 98. म्हणजे आपण आधीच्या उदाहरणामध्ये जे सिम्प्लिफिकेशनची प्रक्रिया केली होती त्याच्या रिव्हर्स प्रक्रिया या ठिकाणी केली. या ठिकाणी आता कोइफिशियंट 1 आहे.
सिमिलरली म्हणजे जेव्हा आपल्याला बाहेरचा कोइफिशियंट सर्ड साईनमध्ये टाकायचा असतो त्यावेळेस त्याच्या डोक्यावरती इंडेक्स म्हणून त्या सर्डची ऑर्डर लिहायची असते. याची ऑर्डर 2 आहे म्हणून 7 आतमध्ये टाकल्यानंतर त्याच्या डोक्यावरती आपण 2 लिहिले घात आणि मग 7चा वर्ग 49 आणि आधीच्या रॅडिकंड नंबरला आपण त्याने मल्टिप्लाय केलं. नाव फायनल रॅडिकंड इज 98. आता हीच क्रिया आपल्याला या ठिकाणी 5√3 वर करायची आहे. 5√3 हा जो सर्ड आहे त्याच्यामध्ये 5 हा आपल्याला आतमध्ये ढकलायचा आहे. इथं ऑर्डर 2 असल्यामुळे 5² होईल इंटू 3 दॅट मीन्स 5² इज 25 इंटू 3 अंडर रूट दॅट मीन्स √75. आता विद्यार्थी मित्रांनो या दोघांची तुलना करता येईल. कोइफिशियंट म्हणजे सहगुणक 1 झाला. आता पहिल्या सर्डचा रॅडिकंड 98 आहे, दुसऱ्या सर्डचा रॅडिकंड 75. कोणता रॅडिकंड मोठा आहे तर 98 इज ग्रेटर दॅन 75. देअरफॉर 98 इज ग्रेटर दॅन 75 दॅट मीन्स radicand of first surd is greater than radicand of second surd. That means first surd is bigger than second surd. That means we can write 7√2 is greater than 5√3. Now next example 2 into √7 and √28. विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या सर्डमध्ये ऑलरेडी कोइफिशियंट 1 दिला आहे त्याच्यामुळे त्यामध्ये आपल्याला काहीही क्रिया करायची गरज नाही. या ठिकाणी मात्र हा जो कोइफिशियंट 2 आहे तो आपल्याला सर्ड साईनमध्ये न्यायचा आहे. That means 2 into √7 is equal to 2 square into 7. That means square of 2 is 4 and 4 into 7 is it is 28. इथे एक स्टेप आपण स्किप केलेली आहे. आणि दुसरी सर्ड आहे आपली 28 √28. ती ऑलरेडी आपल्याला ज्या फॉर्ममध्ये हवी त्याच फॉर्ममध्ये आहे. मग या ठिकाणी ती तशीच आपण तुलनेसाठी या ठिकाणी घेऊयात. ऑर्डर सेम आहेत, कोइफिशियंट 1 झाला आहे. रॅडिकंड पहा, रॅडिकंड दोघांचेही सेम आहेत. 28 is equal to 28. That means these two surds are equal surds. समान आहेत त्या. 2 into √7 is equal to 2 into √28. म्हणजे या दोनही करणी ज्या आहेत त्या समान करणी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. 5√3 into 9 and 9. म्हणजे या ठिकाणी सर्डच दिसत नाही आपल्याला. इट इज अ रॅशनल नंबर पण त्याला आपण सर्डमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. 5 into √3 हा पहिल्यांदा 5 आपण करणीस्थ चिन्हामध्ये घालणार आहोत, करणी चिन्हामध्ये टाकणार आहोत. म्हणजे 5 into √3 कॅन बी रिटन ॲज 5² into 3. 5 हा आतमध्ये गेला की त्याच्या डोक्यावरती इथं जी ऑर्डर होती ती ऑर्डर म्हणजे 2 आपण या ठिकाणी दिली. 5² इज इक्वल टू 25 into 3 दॅट मीन्स 75. नाव 9 कॅन बी रिटन. आता 9ला आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये घालायचं आहे म्हणून आपण तो लिहिताना 9 into √9². इथं ऑर्डर 2 असल्या कारणानं आपण 9च्या डोक्यावरती 2 लिहिले. दॅट मीन्स √81. 9 मीन्स √81. आता या ठिकाणी पहा ऑर्डर सेम आहेत, कोइफिशियंट 1 आहेत. रॅडिकंड पहा पहिल्याचा 75 दुसऱ्याचा 81. 75 is less than 81. That means first surd is less than second surd. That means 5√3 is less than 9. म्हणजे या ठिकाणी आपण तुलना करतो. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल दोन करणींची तुलना करण्यासाठी त्यांचा कोइफिशियंट सहगुणक 1 असणं गरजेचं आहे. मग 1 असेल आणि दोघांची ऑर्डर सेम असेल तर ज्याची करणीस्थ संख्या मोठी ती करणी मोठी, ज्याचा रॅडिकंड मोठा ती सर्ड मोठी असणार आहे. याही स्वरूपातले उदाहरणं जी आहेत ती पुस्तकामध्ये 1-2 बाकी आहेत. त्याचा सराव करा. काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.